हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत कुंभ राशीसाठी कसं असणार आहे फेब्रुवारी 2026. चला तर बघ सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे गुरूंच्या आशीर्वादापासून साई टॅरोटने आपण जाणून घेणार आहोत की तुमच्यासाठी तुमचे जे कोणी गुरु आहेत ज्यांना तुम्ही मानता त्यांचा काय संदेश आहे फेब्रुवारी या महिन्यासाठी. गुरु सांगूच्या 2 पान आलेत तर मी दोन्ही घेते. गुरु सांगू इच्छितात ग्रेस ऑफ गुरु की तुमच्या गुरूंचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, आशीर्वाद आहे आणि लक्ष आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन. इन्व्हाइट बाबा इन टू युअर हर्ट अँड होम अँड सी द मिरेकल. या महिन्यामध्ये तुम्हाला असा अनुभव येईल की काहीतरी गोष्टी चमत्कारिकरित्या बदलत आहेत, छान होत आहेत, पॉझिटिव्ह होत आहेत. जमलं शक्य झालं तर तुमच्या गुरुची प्रतिमा किंवा एखादा फोटो, एखादी मूर्ती घरी आणून बघा आणि त्यानंतर बरेच चेंजेस पॉझिटिव्ह व्हायला लागतील, असं तुमच्यासाठी संदेश याच्यातून आलेला आहे. ठीक आहे, चांगलं आहे. आता आपण बघूया तुमच्यासाठी की तुमचे एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात फेब्रुवारी या महिन्यासाठी. एंजल्स सांगू इच्छितात सक्सेस. वा, म्हणजे फेब्रुवारीमध्ये काही गोष्टींमध्ये तुम्ही ज्याची वाट बघत होतात त्या गोष्टी घडणार आहेत, सक्सेस मिळणार आहे तुम्हाला. सक्सेस कुठल्याही बाबतीत असू शकतो की मनातली इच्छा पूर्ण होणे असू देत किंवा एखाद्या परीक्षेत तुम्ही पास होणं असू देत, कसंही असेल, छान होतं. बघूया आपण आता कुंभ राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे रिलेशनशिपच्या बाबतीत फेब्रुवारी 2026. ओके, नात्याच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम ॲसच तर येणार नाही आहे. नातं बहरताना मला दिसतंय. जुनं कोणीतरी तुम्हाला परत भेटेल आयुष्यामध्ये, पुन्हा रिएंटर होण्याची शक्यता आहे. आणि एक गोष्ट मात्र खरी की बऱ्याच गोष्टींवरती क्लॅरिटी येईल तुमच्याच नात्यांच्या बाबतीत, नातेवाईकांच्या बाबतीत. आणि त्यानंतर तुम्ही असा निर्णय घ्याल की काही गोष्टी पार्टनरला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये न सांगितलेल्याच बऱ्या. तुम्ही तेवढंच दाखवाल जेवढं तुम्हाला दाखवायचं आहे, तुम्ही तेवढंच शेअर कराल जेवढं तुम्हाला शेअर करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. गरजेपेक्षा जास्त तुम्ही शेअर करणार नाही. डिप्लोमॅटिकली वागाल. नाती पण छान ठेवायची, पण खूप ओव्हर शेअरिंग पण नाही करायचं. असा एक ॲटिट्यूड तुमचा असणार आहे. बघूया तुमचे फायनान्सेस काय म्हणतात. म्हणजे कुंभ राशीच्या लोकांच्या बाबतीत फायनान्सच्या बाबतीमध्ये कसं असणार आहे फेब्रुवारी 2026. तर ओव्हरऑल मला हे कार्ड दाखवते खूप पॉझिटिव्ह गोष्ट की द सन आहे. सो आर्थिक गोष्टींमध्ये जे काही निर्णय घ्याल तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल, इन्व्हेस्टमेंट चांगल्या होतील. तर हे सल्ले तुम्ही कुणाच्या ना कुणाच्या काय म्हणतात सल्ल्याने घ्याल. कोणीतरी अशी व्यक्ती जिला यातलं नॉलेज आहे अशा व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्याकडे असलेल्या पैशाचा बऱ्याच प्रमाणामध्ये जो उपयोग आहे तो तुमचे जे काही बिझनेस आहे ते वाढवण्यासाठी तुम्ही परत इन्व्हेस्ट करण्याकडे तुमचा कल असेल. किंवा तुम्ही जर जॉब करताय तर त्याच्यासाठी महत्त्वाचे जे काही तुमचे हे आहेत कोर्सेस आहेत ते करण्याकडे तुमचा कल असेल असं दिसतंय. बाकी फायनान्सच्या बाबतीत एक कार्ड जे आले ते तुम्हाला थोडं अलर्ट करतं की चुकीच्या सवयी लागू शकतात, चुकीच्या गोष्टींपासून सावध राहा जिथे तुमचं अनवॉन्टेड खर्च होतील. म्हणजे जिथे गरज नाही तिथेही पैसे खर्च करून बसाल आणि नंतर पस्तावा होईल. असं होऊ नये याची काळजी घ्या. तर आता आपण बघणार आहोत करिअर आणि बिझनेसच्या बाबतीमध्ये कसं असणार आहे फेब्रुवारी 2026. करिअरच्या बाबतीमध्ये कसं असणार आहे तर जुन्या काही दिवसांपासून ना तुम्ही काही प्रॉब्लेम्समध्ये स्ट्रक झाला होतात, प्रगती होत नव्हती किंवा काही अडथळे येत होते, तर ते अडथळे आता दूर होताना मला दिसत आहेत. सक्सेसकडे जाताना तुम्ही मला दिसताय. फक्त काही बाबतींमध्ये ना तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो किती सगळं पायाशी पैसा जरी लोळण घालत असेल किंवा आहे त्या ऑपॉर्च्युनिटी जरी समोरून चालून येत असतील तरी तुमचं मन मात्र दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये रमलेलं मला दिसतंय. आणि किंग ऑफ स्वॉर्ड्स जे आहे तेही रिव्हर्स पोझिशनमध्ये आलं तर थोडं कॉन्फिडन्समध्ये कमी दिसते मला करिअरच्या बाबतीतसुद्धा, बिझनेसच्या बाबतीतसुद्धा. की लोकांच्या बोलण्यामध्ये येऊन काही डिसिजन तुम्ही घेऊ शकता. स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी असला की लोक ना दुसऱ्यांकडे जातात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागतात. असं होऊ शकतं की या बाबतीमध्ये तुम्ही कुणाचा ना कुणाचा सल्ला घेऊन पुढे जायचा विचार करत असाल. बघूया आपण आता. तर तुम्ही स्टुडंट आहात तर कुंभ राशीचे जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कसं असणार आहे फेब्रुवारी 2026. थोडंसं
प्रेमाचा रंग चढू शकतो. जरी तुम्ही स्टुडंट असाल तरी कुणाबद्दल तरी गुप्त आकर्षण वाटू शकतं. फॅमिलीसोबत खूप छान हार्मोनियस दिवस आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं अभ्यासाकडे पण व्यवस्थित लक्ष लागणार आहे. मनावरती चांगला कंट्रोल आहे. जरी तुम्हाला कोणाबद्दलही आकर्षण वाटत असलं तरी अभ्यासाच्या प्रती तुम्ही खूप फोकस्ड आणि कंट्रोल नेचरचे दिसताय. द मॅजिशियन रिव्हर्स आलेला आहे, त्याच्यामुळे जास्त काळजी घ्यायची आहे. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही आहे, नाहीतर तुमच्या हातात जे आहे तेही गमावून बसाल. बघूया हेल्थच्या बाबतीत कसे येत आहेत कार्ड्स आणि मग आपण बघूया जनरल रीडिंग. हेल्थ कशी असणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी? हेल्थ कशी असणार आहे? इमोशनली बॅलन्स असणार आहे तुम्ही, त्यात काही प्रश्न नाही. पण फॅमिलीमध्ये काही वाद होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवरती तुम्ही करून घेणार आहात. म्हणजे इमोशनली स्ट्रगल करताना दिसत आहे मला. म्हणजे हातात सगळं आहे पण त्याचं मॅनेज करताना हे रिलेशनशिप, रुसवे फुगवे या सगळ्यामधनं जाता जाता थोडीशी दमछाक होताना दिसते. बाकी फिजिकल हार्म होईल असं काही नाही आहे. आणि आता एक जनरल रीडिंग छानशी छोटीशी कुंभ राशीच्या लोकांसाठी जनरल रीडिंग काय सांगते आहे. प्रवासाचे योग आहेत कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 छोट्या मोठ्या. शिवाय कोणीतरी तुमच्या घरी येणार आहे, तुमच्या आप्त स्वकीयांपैकी कोणीतरी घरी येणार, ज्यांनी तुम्हाला नक्कीच आनंदच होणार आहे. काही लोकांच्या बाबतीत असा अनुभव येईल की फार काही गोष्टी लाईटली घेत होते आणि आता अचानक सिरियसली घ्यायला सुरुवात करणार आहात तुम्ही. शिवाय पूर्वी ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष, म्हणजे आता हे जी सिरियसनेस येते ना त्याचाच परिणाम म्हणून का होईना, पण पूर्वी ज्या गोष्टी टाळत होतात त्याच गोष्टींवरती सगळ्यात पहिले तुम्हाला काम करायचं आहे असं फिलिंग तुम्हाला येईल. आणि काही गोष्टींचा काय म्हणतात ना, एखादा पिच्छा सोडवणं जे आहे ते करण्याकडे तुमचा प्रयत्न असेल. सो असं होतं आपलं रीडिंग. कुंभ राशीसाठी आवडलं असेल तर नक्की प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.